नमस्कार मित्रांनो, भाग 24. मागील घटना. उर्मिला मनीषाला समजवायला पुन्हा तिच्या गावी गेली होती. उर्मिला आणि मनीषाची भेट गावच्या मंदिराजवळ झाली होती. पती रोहनपासून वेगळी झालेल्या मनीषाला उर्मिलाने खूप समजवलं होतं, पण मनीषाच्या डोक्यात रोहन व उर्मिलाबद्दल खूप राग असल्याने तिने उर्मिलाचं काहीच ऐकलं नव्हतं. उलट मनीषाच उर्मिलावर चिडून बोलत होती. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. मनीषाला समजवायला आलेल्या उर्मिलावर मनीषा रागाने तू ही चालती हो इथून असं म्हटली आणि ती तिथून ताळताळ चालू लागली. तेव्हा उर्मिला तिथूनच तिच्याकडे पाहत म्हणाली, त्याच्यावर एवढं चिडायला त्याने एवढा मोठा गुन्हा केलाय तरी काय? हे ऐकून मनीषाला खूपच राग आला. मनीषा चालताच थांबली आणि मागे वळून रागाने तिला म्हणाली, त्याने काय गुन्हा केलाय हे तू मला विचारतेस? अगं थोडी तरी लाज बाळग. तूच तुझ्या मनाला तोच प्रश्न विचारून बघ. अगं हा प्रश्न मला विचारताना तुला लाज वाटायला हवी होती. जा आता, पुन्हा हा दळभद्री चेहरा घेऊन माझ्यासमोर येऊ नकोस असं म्हणून मनीषा तिथून रागाने निघून गेली. मनीषाने समजून न घेतल्याने उर्मिला नाराजीने आपल्या घरी परतली. उर्मिलाच्या पोटातल्या बाळाची वाढ होत चालली होती. तो आनंद होताच, पण मनीषा समजून घेण्याच्या स्थितीत नव्हती. हे तिच्या डोळ्यासमोरचं चित्र मात्र तिला दुःख देत होतं. उर्मिला तासनतास बेडवर विचारात राहू लागली होती. तिची बेचैन अवस्था कोणाच्याही लक्षात येईना की ती कोणाला दाखवून देईना. तिच्या मनात काय चाललंय हे ती कोणालाच सांगेना. हे सगळं रोहनला कळायला हवं होतं. हे मनीषाच्या तोंडून बाहेर पडलेलं वाक्य आठवलं की तिचं मन कासावीस होत होतं. मनीषाला आता कसं समजवायचं हेच तिला कळत नव्हतं. आता मनीषाचीही तिकडे हीच अवस्था झाली होती. रागाच्या भारात आपण उर्मिलाला खूप काही बोललो याचा तिलाही पश्चाताप होऊ लागला होता. खरंच नेमकं चुकलंय कोणाचं? रोहनचं, उर्मिलाचं की माझं? याच विचारात ती नेहमी राहू लागली. रोहनने जे केलं ते योग्य की अयोग्य, मी जे केलं ते योग्य की अयोग्य याचा तिला काही अंदाजच लागेना. रोहनसोबत मी जे वागले ते खरंच चुकीचं असेल तर मला खरंच रोहनची माफी मागायला हवी. मनीषाला उर्मिलाचे शब्द आठवू लागले. पुन्हा नाही तुझ्या समोर येणार. रोहनलाही पुन्हा कधीच भेटणार नाही मी. माझी शपथ, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. तू ज्या नजरेने रोहनकडे बघतेस तसा तो नाही आहे. त्याच्यावर उगीच नसता आरोप ठेवू नकोस. त्याच्यावर फक्त तुझा अधिकार आहे. अगदी भोळा आहे ग तो. तुझ्याशिवाय तो नाही जगू शकत. काही झालं तरी पहिलं प्रेम आहेस तू त्याची, आणि पहिलं प्रेम खरं प्रेम असतं. आणखी कितीही मुली त्याच्या आयुष्यात आल्या तरी त्याचं खरं प्रेम तुझ्यावरच असेल. रोहन तुझ्यावर एवढं प्रेम करतोय की त्याला ते तुला शब्दातही सांगता येत नाही. तूही एखाद्या दुसऱ्या तरुणाचा विचार करून बघ. शेवटी तुझं मन रोहनवरच स्थिरावेल, कारण तोही तुझा पहिला प्रियकर आहे आणि शेवटचाही. हवं तर काय ती शिक्षा मला दे, पण ही असली एवढी मोठी शिक्षा रोहनला देऊ नकोस. तो तुझा विरह सहन करूच शकत नाही. तुझ्या विना वेळा होईल ग तो. तुलाही एक मुलगा आहे हे विसरू नकोस. प्लीज मनीषा, रोहनचा विचार कर थोडा. हे सगळं आठवताच मनीषाला पश्चाताप होऊ लागला. ती रोहनच्या आठवणीने खूप रडली आणि लगेच कोणताही विचार न करता आपली कपड्यांची बॅग भरू लागली. आता मनीषा कपड्यांची बॅग भरून चालली खरी, पण ती चालली कुणीकडे बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.